तर लातूरमध्ये शेतात पाणी आहे, बाजारपेठेत देखील पाणी आहे, घरात पाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आहे। लातूरच्या गावागावांना पाण्याचा वेढा पडलाय। लातूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 6 व्यक्तींचा मृत्यू झालाय। अतिवृष्टीचं संकट इतकं वाढलंय की लातूरमध्ये एकेकाळी नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत होता, मात्र आता अतिवृष्टीमुळे शेतकरी गळफास लावून घ्यायला लागलाय। पाहुयात लातूरमधल्या या विदारक परिस्थितीची दृश्य। मायबाप सरकार वाचवा, लातूरमधल्या शेतकऱ्यांची ही आर्तहात। घाम गाळून पिकवलेलं उभं पीक पाण्यात गेलं आणि शेतकऱ्यांनी असा टाहो फोडला। लातूरला पाण्याचा असा वेढा पडलाय। गावाच्या गावं, शहराच्या शहर पिकं पाण्यात गेली। लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये सुरू असलेला धुवाधार पाऊस यामुळे शेती पिकांसह मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। ही उजनीची बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। बाजारपेठ अक्षरशः ही गावातील पूर्णतः पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पाणीच पाणी आहे। अनेक दुकानांमध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं पूर्ण ते दुकानातलं साहित्य हे याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातल्या उजनी गावात तेरणा नदीचं पाणी शिरल्यानं पूर आला। बाजारपेठेत पाणीच पाणी झाले। दुकानांमध्ये पाणी घुसल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। अनेक ठिकाणी जे आहे ते ओढे, नाले, नदी सगळ्यांना पूर आलेला आहे। तर त्याचमुळं मोठ्या पावसाच्या पाण्यामुळे जे आहे ते हे खचून गेल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणचे पूल हे खचून गेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत आणि ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकता रस्ते वाहून गेलेत, नाल्यांच्या आलेलं पाणी हे पूर्णतः शेतीमध्ये सुद्धा घुसल्याचं पाहायला मिळतंय। आता ही दुसरी बाजू मी दाखवतोय तुम्हाला। या दुसऱ्या बाजूमध्ये हे सगळं पाणी शेतीमध्ये गेलेलं आहे। जनावराला वैरणी भेटणार, तर जनावर उपाशी आहेत, जागेवर जायला रस्ते व्यवस्थितशीर नाहीत, म्हणून परेशानीमध्ये आहो आम्ही शेतकरी। चालता येईना पाण्यातून, पलीकडे जनावराला चारा घाला येईना, इथून लहान कुणाला जायला येईना, ह्याच्यामुळे परेशानी वाढली आहे पाण्याची। लातूर जिल्ह्यामध्ये नदी, नाले, ओढ्यांना पूर आलाय। अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली। जिल्ह्यातले अनेक पूल वाहून गेले। आता हे सगळं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता ही अवस्था आहे शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांचे पिकं आता नासू लागलेले आहेत। हातातोंडाशी आलेला घास आता शेतकऱ्यांचा हिरावलाय, अशीच परिस्थिती आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी ही परिस्थिती का झाली, काय आहे नेमका लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पडलेला ओल्या दुष्काळाचं संकट, काय मागणी आहे शेतकऱ्यांची आणि काय आहे ही सगळी परिस्थिती पुन्हा एकदा पहा। हे पूर्णतः शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतामध्ये जिथे पाहाल तिथं पाणीच पाणी आणि या पाण्यामध्ये हे पिकं आहेत, हे पिकं आता सडू लागलेले आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, अशी परिस्थिती आहे। लातूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 6 व्यक्तींचा मृत्यू झालाय। पावसामुळे लातूर जिल्ह्यात 815 गावात शेती बाधित झाली आहे। लातूर जिल्ह्यात 3,68,896 हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं। 5,02,779 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। 210 जनावरांना पुराचा फटका बसला। लातूर जिल्ह्यात 24 तासात सरासरी 35.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लातूर तालुक्यात सर्वाधिक 61.5 मिलीमीटर, देवणी तालुक्यात सर्वात कमी 11.1 मिलीमीटर पाऊस झाला। औसामध्ये 38.1 मिलीमीटर, अहमदपूरमध्ये 32.3, निलंग्यात 34.8, उदगीरमध्ये 33.1, चाकूर 33.2, रेणापूर 15.2 तर शिरूर अनंतपाळमध्ये 25.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आपल्याला पुन्हा एकदा नम्र आवाहन, आपण स्वतः सुरक्षित राहा, इतरांना सुरक्षित ठेवा, शाळकरी मुलांना सुद्धा यापासून सुरक्षित ठेवा। रस्ते ओलांडायचं असेल किंवा जिथे शाळा असतील तिथे सुद्धा शाळेतल्या मुलांना प्रवाहाच्या जवळ जाऊ नये म्हणून सूचना द्या। लातूरमध्ये एवढा पाऊस पडला, अतिवृष्टीमुळे पिकं हातची गेली आणि आता जगायचं कसं याचा ताण असह्य होऊन जळकोट तालुक्यातल्या चेरा गावातल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली।
अल्पभूधारक शेतकरी उत्तम माने या 52 वर्षांच्या शेतकऱ्यानं घरी गळफास लावून आत्महत्या केली। त्यांच्या पश्चात 2 मुलं आणि पत्नी असा परिवार आहे। माने यांनी शेताकडे जाऊन पिकांची पाहणी केली। घरी आल्यावर पत्नीला म्हणाले, अतिवृष्टीमुळे सगळं पीक गेलंय आणि पुढच्या काही वेळातच माने यांनी गळफास लावून घेतला। अतिवृष्टीमुळे शेतकरी कसा खचून गेलाय त्याचं हे उदाहरण आहे। हे दुष्ट चक्र आत्ताच थांबवायला हवं आणि शेतकऱ्याला जगण्यासाठी उभारी द्यायला हवी। त्रिशरण मोहगावकर सह विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।